दी म्युनिसिपल कोऑप बँक मुंबई संचालक मंडळाची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली। या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्वसाधारण प्रवर्गाचे उमेदवार महेश गजानन ठाकरे यांचा भरघोस मतांनी दणदणीत विजय झाला। यावेळी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छुकांनी गर्दी केली होती। त्यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला। या निवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल सर्वांचे आभार नवनिर्वाचित संचालक महेश गजानन ठाकरे यांनी मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले आहे। गेली 5 वर्षे आम्ही जेव्हा बँकेत निवडून गेलो तर हाऊसिंग हा प्रकार नव्हता आपल्या बँकेमध्ये। तर आपण 6.5% हाऊसिंग केला आणि अनेक 200 कोटी रुपये आपण हाऊसिंगच्या संदर्भात दिले। त्यानंतर आपला हाऊसिंगचा रेट वाढला। वाहन कर्ज आपल्याकडे नव्हते, तर वाहन कर्ज आपण 7.5% वाहन कर्ज आपण सभासदांना दिले। त्यानंतर ATM ची सुविधा केली। त्यानंतर अनेक बदल आपण बँकेत केले। म्हणजे एखादा सभासदाला जर मृत्यू झाला तर त्याच्यासाठी आपण इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा 7.5 लाखाची आणली। 5 लाखाचा ॲक्सिडेंट इन्शुरन्स सुद्धा आपण आणला। अनेक बदल आपण या बँकेत केलेत। त्याच्यामुळे सभासदांची अजून काही गोष्टी राहिलेल्या आहेत। म्हणजे बँक तिथे ATM, म्हणजे जिथं वॉर्ड तिथे ATM, या सुविधा सुद्धा आपल्याला करायच्या आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँक आपल्या दारी ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे। म्हणजे बँकेचा माणूस त्या डिपार्टमेंटला जाऊन त्या सभासदाचा लोन करेल, म्हणजे त्यांना बँकेत यायची गरज लागणार नाही आणि त्यांचा वेळ वाचेल। अशा अनेक सुविधा आपल्याला यापुढे सुद्धा करायच्या आहेत। नाही सर, नेमकं काय सांगाल? एक भिवंडी तालुका आपला जसा अंबाडी परिसर त्या ठिकाणी आपण येत आहे, कशा प्रकारे आपली ही सुरुवात झाली आणि कशा प्रकारे तुम्ही आता ही मोठी उंची जी गाठलेली आहे, मुंबई आणि ठाणे मोठ्या शहरांमध्ये आपण संचालक निवडून गेला, आपली सुरुवात कशा प्रकारे झाली, काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युली निवडून गेल्यानंतर काही गोष्टी आम्हाला ज्या राहिल्या त्या करता येत नव्हत्या, म्हणून आमचे भानुदास भोळे यांच्या संकल्पनेतून, यांच्या माध्यमातून आम्ही सहकार पॅनल स्थापन केला। किरण आव्हाड असतील, जालंधर चकोर असतील, आडे साहेब असतील, या सर्व माजी संचालकांना एकत्र घेऊन हा पॅनल बनवला। त्याच्यामध्ये नवीन चेहरे घेतले आणि अजून जुने संचालक जे माझ्या बरोबर आले, बिपिन बोरीजे असतील, बागुल असतील, अनेक संचालक माझ्या बरोबर आले, त्यांना बरोबर घेऊन आपण हा पॅनल बनवला। कारण नवीन काहीतरी या बँकेत करायचं आहे, नवीन काहीतरी संकल्पना आमच्या डोक्यातल्या तिथं राबवायच्या आहेत, त्या होऊ दिल्या जात नव्हत्या, म्हणून आम्ही हा पॅनल बनवला भोईर यांच्या माध्यमातून। आणि 19 पैकी 13 सीट या पॅनलच्या निवडून आणलेल्या आहेत। आणि मला वाटतं सभासदांमध्ये एक जल्लोष झालेला आहे की आपली बँक आहे, आपली सभासदाला ही बँक आपली वाटावी, यासाठी आम्ही जे वचननाम्यामध्ये जे काही दिलंय ते आम्ही 100% पूर्ण करणार याची खात्री देतोय मी। नाही सर, काय सांगाल? किती मताधिक्य आपल्याला मिळाले आणि विरोधकांना आपण किती मतांनी पिछाडीवर सोडलेलं आहे आणि आपले किती उमेदवार जे आहेत भरघोस मतांनी निवडून आले? काय झालं का सुरुवातीलाच का कपबशी आमची निशाणी होती आणि कपबशी निशाणी असल्यामुळं लोकांनाही बदल हवा होता का बँकेत काहीतरी वेगळा। अनेक वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी काही बँकेत बदल केले नाहीत आणि नवीन लॉबी काहीतरी करेल या हिशोबाने कपबशीला सगळ्यात जास्त मतदान झालं, पॅनल टू पॅनल मतदान झालं। आणि मला स्वतःला 7,347 मतं मिळालेली, मागच्यापेक्षा म्हणजे माझा नंबर 102 होता, तो सगळ्यात लास्टला असून सगळ्यात जास्त मतदान मला झालेलं आहे। त्याबद्दल मी सभासदांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि ज्यांनी माझ्यासाठी काम केलं, माझे मित्र असतील, परिवार असेल, नातेवाईक असेल आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांचा मी सतशः नमन करतो। नाही सर, आता तुम्ही निवडून गेलेले आहे, सर्व तुमची कमिटी 13 सदस्य संचालक झालेले आहेत, तुमचं पहिलं काम काय असणार? बँक आपली दारी हा संकल्प आमचा पहिला असेल। वॉर्ड तिथं ATM आणि बँकेच्या आपल्या काही शाखा आहेत, त्या शाखा आपल्या प्रिमायशी मध्ये, पण बँकेचा इमारत फंड हा पडलेला आहे। म्हणजे आपण बँकेसाठी नवीन जागा उपलब्ध करून तिथे आपल्या बँकेला सुविधा देऊ शकतो। अनेक गोष्टी, इन्शुरन्स 16 लाखावर आपण, म्हणजे एखाद्या सभासदाला काय झालं तर 16 लाख रुपये कर्ज त्याचा माफ झाला पाहिजे। हाऊसिंग आपल्याला ब्रँड करायचा आहे, जो 8.5% तो आपल्याला कमी करून जास्तीत जास्त हाऊसिंग आपल्या बँकेतून कसं घेतलं जाईल हा आपण प्रयत्न करणार आहे। एकंदरीत आपल्या पॅनलच्या माध्यमातून जे सर्व मतदार होते त्या मतदारांचे आपण कशा प्रकारे आहे, कारण खरंच मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे ऋण व्यक्त करतो की या निवडणुकीच्या काळामध्ये आमचे मित्र असतील किंवा सभासद असतील, कुठलीही तमा न बाळगता आमचा प्रचार केला आणि कपबशी निशाणावर शिक्का मारून आम्हाला 19 पैकी 13 सीट निवडून आणल्या। त्यांच्यासाठी मी म्हणजे खरंच नमन व्यक्त करतो की आम्हाला दुसऱ्यांदा संधी दिली, या संधीचं नक्की आम्ही सोनं करू
आणि सर्वांना मी धन्यवाद देतो.